हॅलो विद्यार्थी मित्र, आजचा आहे डे 7 आणि आज अजून मी तुमच्यासाठी खूप चांगलं घेऊन आलो. म्हणजे की तुम्हाला इंग्लिशमध्ये टेन्सेस कोण लर्न करायचे आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला एक परफेक्ट सेंटेन्स बनवायचा आहे, तर तुम्हाला टेन्सेस लर्न करावंच लागेल. आणि सेंटेन्सेस लर्न करणं गरजेचं कोण आहे? मग तुम्ही क्रियाच्या हिशोबाने म्हणजे तुम्हाला कधी बोलताय, का तो पास्टमध्ये बोलला का? का तो फ्युचरमध्ये बोलला का? तो कंटिन्यूअसमध्ये बोलला का? तुम्ही परफेक्ट सेंटेन्स बनवू शकता. मग तुम्हाला रूल्स माहीत आहे. बघा, आपल्याला एवढे पण रूल्स नाही यूज करायचे, की समोरचा माणूस झोपून जाईल लाइक धिस. म्हणजे माझं म्हणणं आहे असं आहे, की आपल्याला सोचायचं नाही, विचार नाही. जे तोंडात आलं ते बोलायचं. त्यालाच तर म्हणते फ्लुएंटली इंग्लिश. ठीक आहे. मग आपण कुठे पेपर सॉल्व्ह करायला नाही चाललो. आपण इंग्लिश फ्लुएंटली बोलायसाठी चाललोय, कॉन्फिडन्सली बोलायलाच चालतं. तर आपल्याला ग्रामरचे हे रूल, थोडेफार रूल तुम्हाला आलेच पाहिजे आणि सगळेच ते शिकवणारच आहे. बिना रूल्सच्या शिवाय तुम्ही परफेक्ट सेंटेन्स कसे बनवू शकाल? आणि तुम्हाला फ्लुएंटली इंग्लिश बोलायसाठी तुम्हाला डेली प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्ही स्वतःपासून बोला, रोज बोला, रोज प्रयत्न करा, तेव्हाच तुम्हाला सक्सेस मिळेल. एवढं लक्षात घ्या. तर रोज प्रयत्न करा, तेव्हाच तुमची इंग्लिश फ्लुएंटली होईल. ग्रामरचे रूल आणि तुम्हाला रूल सांगणार आहोत जास्ती आणि बिना रूलचे पण कसे तुम्ही सेंटेन्स बनवू शकता ते पण मी तुम्हाला सांगणार आहोत आणि सगळं तुम्हाला क्लिअर करणार. तर फक्त तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट ठेवायचा आहे आणि कसं कसं मी तुम्हाला शिकवतो आणि तुम्ही कसं कसं फ्लुएंटली इंग्लिश शिकता हे तुम्ही विश्वास नाही करू शकाल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मिळते नेक्स्ट व्हिडिओ में. बाय.